नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना। आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे 18+ म्हणजेच फक्त प्रौढांसाठी आहे। या व्हिडिओमधील गोष्ट अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारी आहे। त्यामुळे जर तुम्ही मनाने कमजोर असाल किंवा लहान मुले तुमच्या आसपास असतील तर हा व्हिडिओ आताच थांबवा। हा व्हिडिओ तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर पहा। आणखी एक, जसं आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, तुमच्यापैकी काहींनी केलेल्या निवडक कमेंट्स मी थोड्या अंतराने स्क्रीनवर दाखवणार आहे, अगदी याचप्रमाणे। तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजची थरारक गोष्ट। रात्रीचे 12:30 वाजून गेले होते। संपूर्ण परिसर शांत होता। बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती आणि हवेत एक वेगळाच ओलसरपणा, जीवघेणा गारवा पसरला होता। मी गेली अनेक वर्षे एका नामांकित सरकारी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करत होते। नियतीने म्हणा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने माझी ड्युटी बहुतांश वेळा रुग्णालयाच्या सर्वात तळघरात असलेल्या शवगृहात म्हणजेच मॉर्ट्युरीमध्ये असायची। 2006 सालची ही गोष्ट आहे। त्याकडे आजच्यासारखे प्रगत CCTV कॅमेरे किंवा जागोजागी कडक सुरक्षा नसायची। रुग्णालयाची ती जुनी प्रचंड मोठी इमारत रात्रीच्या वेळी एखाद्या अजस्त्र राक्षसासारखी भासायची। शवगृहाच्या कॉरिडॉरमध्ये लावलेला तो पिवळा बल्ब सतत लुकलुकत असायचा, ज्याचा मंद आवाज त्या शांततेत आणखीनच अस्वस्थता निर्माण करायचा। तिथे काम करताना मला मृतदेहांची सवय झाली होती। आत्म्यांवरचा माझा विश्वास नसला तरी त्या खोलीत पाऊल ठेवताच अंगावर येणारा तो रक्ताचा आणि फॉर्मेलिनचा संमिश्र दर्प मनामध्ये एक सुप्त भीती कायम जिवंत ठेवायचा। जिवंत माणसांपेक्षा तिथल्या शांत पडलेल्या शरीरांसोबत रात्रीचे तास काढणे हा माझ्या रोजच्या जगण्याचा एक भाग बनला होता। त्या शवगृहातील थंडगार फरशीवरून फिरणारा तो पाण्याचा पोछा आणि पांढरा शुभ्र रसायनाचा वास माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग होता। माझे मुख्य काम तिथली साफसफाई करणे हेच होते। अपघात किंवा रस्ते अपघातात बळी पडलेल्या माणसांचे मृतदेह जेव्हा तिथे आणले जायचे तेव्हा त्यांच्या शरीरातून तासनतास रक्त वाहत राहायचे। ते साकळलेले काळे पडलेले रक्त फरशीवरून धुवून काढताना आणि त्या चेंबरची स्वच्छता करताना अनेकदा काळजाचा थरकाप उडायचा। अपघात झालेल्या त्या दुर्दैवी जीवांचे कपडे रक्ताने पूर्णपणे माखलेले असायचे। कधीकधी तर आगीत होरपळलेल्या एखाद्या मृतदेहाची जळलेली त्वचा फरशीवर गळून पडायची, तर कधी एखाद्या मृतदेहाचे अर्धे उघडे राहिलेले डोळे माझ्याकडे शून्य नजरेने पाहत असल्याचा भास व्हायचा। त्या मृत डोळ्यांमधील ती गोठलेली भीती पाहून हात थरथर कापायचे, पण मनावर दगड ठेवून मला स्वतःच्या हाताने त्यांच्या पापण्या बंद कराव्या लागायच्या। अनेकदा तर बेवारस मृतदेह कित्येक दिवस तिथेच पडून राहायचे। फ्रीजर व्यवस्थित काम करत नसल्यामुळे शरीरांची त्वचा सडू लागायची, त्यावर पांढरे किडे सरपडताना दिसायचे। त्या कुजट वासाने खोलीत श्वास घेणेही कठीण व्हायचे। मग नाकाला कापडाचा किंवा मास्कचा घट्ट विळखा देऊन मला ते चेंबर स्वच्छ करावे लागायचे। तिथे येणाऱ्या प्रत्येक मृतदेहाची स्वतःची एक अदृश्य कहाणी असायची, पण आम्हा कर्मचाऱ्यांना ती कधीच कळायची नाही। तो माणूस कोण होता, कुठून आला होता, आयुष्यात त्याने कोणावर जीवापाड प्रेम केले आणि शेवटी त्याचा असा वेदनादायक अंत का झाला, या प्रश्नांची उत्तरे त्या थंड खोलीत कधीच मिळत नव्हती। आमच्यासाठी त्या माणसाचे अस्तित्व फक्त एका आकड्यापुरते मर्यादित असायचे। तोच आकडा जो त्याच्या निर्जीव पायाच्या अंगठ्याला एका प्लास्टिकच्या किंवा कागदाच्या टॅगने बांधलेला असायचा। त्या मृतदेहांमध्येही काही नशीबवान असायचे, ज्यांना शोधत त्यांचे नातेवाईक 2-3 दिवसात तिथे पोहोचायचे। रडत भेकत जुन्या आठवणींना उजाळा देत ते आपल्या माणसांचे शरीर सन्मानाने घरी घेऊन जायचे। पण काही मृतदेह मात्र अत्यंत दुर्दैवी असायचे। त्यांच्यासाठी रडणारे तर सोडाच, पण साधे ओळखणारेही कोणी नसायचे। ते शरीर त्या अंधाऱ्या थंड चेंबरमध्ये दिवसांमागून दिवस तसेच पडून राहायचे, एका अंतिम विल्हेवाटाची वाट पाहत। त्या गोठवणाऱ्या चेंबरच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दिवस कसे उडून जायचे हे कळायचेच नाही। वेळ जशी जशी पुढे सरकायची तसतशी ती शरीरे आकसून लहान व्हायची। नसांमधील गोठलेल्या रक्तामुळे सुरुवातीला निळसर पडणारा तो रंग काही दिवसात कापसासारखा पांढरा फटक पडून जायचा। 3-4 आठवडे झाले की शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयातून एक जाडजूड फाईल खाली यायची। त्यावर लाल शाईने शिक्का मारलेला असायचा, बेवारस मृतदेहांची विल्हेवाट। मग सरकारी खर्चाने आणि पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार उरकले जायचे।
मी तुम्हाला हे सगळे केवळ त्या रात्री घडलेल्या त्या भयानक गोष्टी सांगण्यासाठी नाही, तर एका अतिशय क्रूर आणि काळी चिरून टाकणाऱ्या एका सत्याचा उलगडा करण्यासाठी सांगत आहे. ही कहाणी त्या निष्पाप मुलीची आहे जिचा तो रडवेला चेहरा आजही मला शांतपणे झोपू देत नाही. तिचे नाव सायली होते. सायली, अत्यंत साधी, सोज्वळ आणि डोळ्यात हजारो स्वप्ने घेऊन जगणारी मुलगी, जी त्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय इंटर्नशिपसाठी नुकतीच रुजू झाली होती. जेव्हा माझी आणि तिची पहिली भेट झाली तेव्हा तिच्या त्या मोठ्या आणि बोलक्या डोळ्यात मला एक वेगळीच जिद्द जाणवली होती. स्वतःच्या पायावर उभे राहून डॉक्टर बनून आपल्या आईवडिलांचे दारिद्र्य दूर करण्याची एक तीव्र तडप तिच्या मनात होती. तो दिवस माझ्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे, जेव्हा तिचे आईवडील तिला हॉस्टेलमध्ये सोडण्यासाठी आले होते. हॉस्टेलच्या त्या जुन्या भव्य लॉबीच्या मध्यभागी ते तिघे उभे होते. सायलीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्या लेकीच्या यशाचा एक सार्थ अभिमान आणि मोठी उमेद स्पष्ट दिसत होती, पण तिच्या आईचे मन मात्र काळजीत बुडाले होते. त्यांच्या डोळ्यांच्या कळा सतत ओल्या होत होत्या. तिच्या वडिलांनी सायलीच्या खांद्यावर हात ठेवून आपला थरथरणारा आवाज सावरत म्हटले, सायली बेटा, फक्त तुझ्या अभ्यासावर आणि प्रॅक्टिसवर पूर्ण लक्ष दे. घरची काळजी अजिबात करू नकोस. तुला काहीही कमी पडले तर एक क्षणही विचार न करता थेट मला फोन कर. पैशांची अजिबात काळजी करू नकोस. मी कुठूनही आणि कसेही करून सर्व व्यवस्था करेन. त्यांच्या बोलण्यात मुलीला धीर देण्याचा प्रयत्न होता, पण त्यामागे एक हळवी हुरहुरही लपली होती. लेक मोठी होऊन जगात पाऊल टाकत आहे याचा आनंद तर होताच, पण तिच्या जाण्याने घर कायमचे सुने होणार या जाणीवेने एका बापाचे काळीज आतल्या आत तिळतिळ तुटत होते. सायलीने आपल्या आईवडिलांच्या मनाला विळखा घालणारी ती काळजी दूर करण्यासाठी गळ्यात दाटून आलेला रडक्याचा हुंदका मागे सारला आणि चेहऱ्यावर एक सुंदर हसू आणत म्हणाली, पप्पा, तुम्ही माझी एवढी काळजी का करता? तुम्ही दोघे फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि पैशांचे टेन्शन तर अजिबात घेऊ नका. मला कॉलेजकडून दरमहा स्टायपेंड मिळतो ना, त्यामध्ये माझा सर्व खर्च खूप आरामात भागेल. सायलीची आई मात्र शांतपणे तिच्याकडे पाहत होती, जणू तिला सायलीला खूप काही सांगायचे होते, पण मनातील ते शब्द तिच्या गळ्यातच अडकून पडले होते. अखेर आपला थरथरणारा आवाज सावरत त्या म्हणाल्या, सायली बेटा, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तुझ्यापासून एवढे दिवस लांब राहण्याची आम्हाला सवय नाही ग, म्हणून हे काळजात सारखं धडधडतंय. आणि बेटा, वेळेवर जेवण करत जा, स्वतःला उपाशी ठेवू नकोस. आणि हो, दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जायला विसरू नकोस. आईचे ते मायेचे शब्द ऐकून सायलीलाही आता स्वतःचे अश्रू आवरता आले नाहीत. तिने आईचा हात आपल्या हातात घेतला आणि भाऊक होऊन म्हणाली, आई प्लीज काळजी करू नकोस आणि आता रडणं बंद कर. मी प्रॉमिस करते, खूप लवकर असा दिवस येईल जेव्हा तुम्हाला माझा प्रचंड अभिमान वाटेल. आईने तिच्या हाताचा पंजा आणखी जोरात दाबला, जणू त्या हाताच्या स्पर्शातून त्या म्हणत होत्या, बेटा, तुझ्याशिवाय घर अगदी सुने सुने होऊन जाईल. प्लीज आमच्यासोबत परत चल. पण असे बोलणे त्यांच्यासाठी अशक्य होते, कारण सायलीने एक उत्तम डॉक्टर बनावे हेच त्यांच्या आयुष्यभराचे स्वप्न होते. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर एक काळी पिवळी टॅक्सी तिच्या आई वडिलांची वाट पाहत उभी होती. त्यांनी सायलीकडे पाहत शेवटचा हात उंचावला आणि ते टॅक्सीत बसून निघून गेले. सायली त्या रस्त्याच्या वळणावर टॅक्सी दिसेनाशी होईपर्यंत तिथेच उभी राहून पाहत राहिली. तिचे आई वडील अत्यंत साधे सरळमार्गी लोक होते आणि सायलीसुद्धा हुबेहूब त्यांच्यासारखीच होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ती मुलगी होती, जिने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक रात्र फक्त याच एका संधीसाठी पणाला लावली होती. ती अभ्यासात प्रचंड हुशार होती, दिसायला सुंदर होती, पण या सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे ती आतोनात कष्टाळू होती. इतरांना मदत करण्यासाठी ती नेहमीच सर्वात पुढे असायची. हॉस्टेलच्या त्या छोट्याशा खोलीत सायलीने आपला संसार मांडला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे तिला पैशांची किंमत चांगलीच ठाऊक होती. वडिलांनी दिलेले पैसे ती अतिशय जपून वापरायची. दर महिन्याला मिळणाऱ्या स्टायपेंडमधून ती आधी स्वतःच्या मेसचे पैसे बाजूला काढायची, अभ्यासाची पुस्तके आणि गरजेच्या वस्तू खरेदी करायची. अनेकदा हॉस्टेलमधील इतर मुली महागडे कपडे किंवा बाहेर हॉटेलमध्ये खाण्यावर पैसे उडवायच्या, पण सायली मात्र नेहमी या सगळ्यांपासून लांब राहायची. तिच्याकडे मोजकेच पण स्वच्छ कपडे असायचे. फावल्या वेळेत ती खोलीतच स्वतःचे कपडे धुणे, अभ्यास करणे, पुस्तकांची मांडणी करणे अशी कामे स्वतः करायची. रुग्णालयातील तिची इंटर्नशिप सुरू झाली आणि सायलीच्या चांगुलपणाची चर्चा संपूर्ण हॉस्टेलमध्ये पसरू लागली. तिची ड्युटी कोणत्याही वॉर्डमध्ये असो, ती रुग्णांची सेवा अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने करायची. बऱ्याचदा सरकारी रुग्णालयात गरीब आणि अशिक्षित रुग्ण यायचे, ज्यांना फॉर्म भरणे किंवा औषधांची नावे समजणे कठीण जायचे. सायली स्वतःहून अशा लोकांच्या मदतीला धावून जायची.
डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध त्यांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, त्यांच्या जेवणाची विचारपूस करणे हा तिचा रोजचा नियम बनला होता. अनेकदा वरिष्ठ डॉक्टर किंवा इतर नर्स स्वतःचे काम सायलीवर ढकलून निघून जायचे, पण तिने कधीही चेहऱ्यावरची चिडचिड दाखवली नाही. ती हसतमुखाने ते कामही पूर्ण करायची. कधीकधी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत ती आमच्याकडे म्हणजेच आम्हा सफाई कामगारांच्या आणि आयांच्या खोलीत येऊन बसायची. कसलाही संकोच न बाळगता, कोणताही भेदभाव न करता ती अगदी सहजपणे आमच्यासोबत बसून डबा खायची. जणू काही ती आम्हाला कित्येक वर्षांपासून ओळखत होती. जेवता जेवता कधी ती तिच्या आईच्या हाताच्या चवदार जेवणाच्या आठवणी सांगायची, तर कधी आपल्या वडिलांनी तिच्यासाठी केलेल्या संघर्षाचा विषय काढायची. ती भावूक होऊन म्हणायची, ताई, तुम्हाला माहीत नाही, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. मला वैद्यकीय शिक्षण देता यावं म्हणून त्यांनी स्वतःच्या सुखाचा मोठा त्याग केलाय. आता माझी वेळ आहे. मला त्यांच्या कष्टाची चीज करायची आहे. कदाचित तिच्या याच साधेपणामुळे आणि आपुलकीमुळे मी तिच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले होते. तिच्या या गोड गप्पा ऐकून मी सुद्धा मनातून तिला माझी स्वतःची मुलगीच मानू लागले होते. सगळे काही अगदी सुरळीत चालले होते. सायली तिचे काम अत्यंत चोखपणे बजावत होती. रुग्णालयातील जेवढे प्राध्यापक आणि वरिष्ठ डॉक्टर तिच्यासोबत काम करत होते ते सगळेच तिच्या या चांगल्या वागणुकीवर आणि आतोनात मेहनतीवर मनापासून खुश होते. पण कदाचित तिची हीच प्रामाणिकता तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार होती. रुग्णालयात आलेले इतर इंटर्न्स पैशाच्या जोरावर आणि बड्या ओळखींच्या शिफारसींचा वापर करून आरामात आपली जागा बनवत होते. दुसरीकडे सायली मात्र कोणाचाही पाठिंबा नसताना केवळ स्वतःच्या कष्टाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर पुढे जात होती. तिचे हे कौतुक आणि तिची ही वाढती प्रगती पाहून रुग्णालयातील इतर श्रीमंत इंटर्न्सच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड मत्सर आणि जळफळाट निर्माण झाला होता. काही जणांनी खोट्या तक्रारी केल्या, तर काहींनी आपल्या घरच्यांच्या उच्च पदांचा वापर करून प्रशासनावर दबाव आणला आणि शेवटी या जगात जे वर्षानुवर्षे घडत आले आहे तेच घडले. पैशांच्या आणि सत्तेच्या माजापुढे गरिबाच्या प्रामाणिक कष्टाचा पराभव झाला. संध्याकाळची वेळ होती. मी आणि सायली रुग्णालयाच्या कॅफेटेरियाच्या बाहेर शांतपणे उभे राहून चहा पित होतो. माझ्या एखाद्या साध्याशा विनोदावर सायली मनापासून हसत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच आनंद होता. पण तेवढ्यात अचानक एक वॉर्ड बॉय अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत तिथे धावत आला. कॅफेटेरियात आल्या आल्या त्याचे डोळे फक्त सायलीला शोधत होते. तिला पाहताच तो घाईघाईने पुढे आला आणि म्हणाला, सायली मॅम, सायली मॅम. सायलीने चहाचा एक घोट घेत त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, हां बोला दादा, काय झाले? त्या वॉर्ड बॉयने खिशातून एक पांढरा बंद लिफाफा काढला आणि तो सायलीच्या हातावर ठेवत म्हणाला, मॅम, हे थेट वरून मुख्य कार्यालयातून आले आहे. तुम्हाला ताबडतोब देण्यासाठी सांगितले आहे. सायलीने तो लिफाफा हातात घेतला. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ होता. तिने आश्चर्याने विचारले, माझ्यासाठी? पण हे नक्की कशा संदर्भात आहे? वॉर्ड बॉयने आपले हात जोडत मागच्या मागे सरकत म्हटले, मला माफ करा मॅम, मला नाही माहीत. मला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितले होते. सायलीने थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला. तिने आतली चिठ्ठी जसजशी वाचली तसा तसा तिच्या चेहऱ्यावरचा सगळा रंगच उडाला. काही क्षणांपूर्वी हसणारे तिचे ओठ पार सुकून गेले. तिची ती अवस्था पाहून माझ्या काळजात धस्स झाले. मी चहाचा कप बाजूला ठेवून विचारले, सायली बेटा, काय झाले? काय लिहिले आहे त्यात? तिने अत्यंत जड आवाजात शून्य नजरेने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, या चिठ्ठीत लिहिले आहे की इंटर्न डॉक्टर सायलीची पुढची पोस्टिंग थेट रुग्णालयाच्या शवगृहात म्हणजेच मॉर्च्युरीमध्ये करण्यात येणार आहे. माझी पुढची प्रॅक्टिस आणि ट्रेनिंग आता तिथेच होईल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. एका तरुण हुशार मुलीला इंटर्नशिपच्या सुरुवातीलाच थेट शवगृहात पाठवणे म्हणजे क्रूरतेचा कळस होता. तिथे सहसा कोणाची बदली केली जात नसे आणि केली तरी ती शिक्षा म्हणून पाहिली जाई. सायलीला तिथे का पाठवले जात आहे याचे कोणतेही ठोस कारण चिठ्ठीत नव्हते. ना प्रशासनाचा कोणताही स्पष्ट खुलासा होता. फक्त एकच वाक्य ठळक अक्षरात लिहिले होते, रुग्णालयापेक्षा सायलीच्या सेवेची गरज आता शवगृहाला जास्त आहे. मी काही वेळ स्तब्ध राहिले. मनात प्रशासनाविरुद्ध प्रचंड राग उसळला होता. पण सायलीचा तो केविलवाना उतरलेला चेहरा पाहून मला राहवले नाही. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, सायली, हे चुकीचे आहे. आपण आताच्या आता डीन साहेबांकडे जाऊया. या निर्णयाविरुद्ध अपील करूया. तो नुकतीच कुठे रुजू झाली आहेस आणि शवगृहात कसली आहे वैद्यकीय ट्रेनिंग? हा सरळ सरळ अन्याय आहे तुझ्यावर. माझे हे शब्द ऐकून सायलीच्या ओठांवर एक हलकेसे हसू आले. पण त्या हसण्यात कमालीची लाचारी आणि दुःख दडलेले होते. ती सावकाश म्हणाली, नको ताई, राहू दे. हे सगळे का आणि कोणामुळे घडत आहे याची मला पूर्वकल्पना आहे.
मी असा कोणताही विरोध करून वाद ओढवून घेऊ इच्छित नाही ज्याचा परिणाम माझ्या कारकिर्दीवर किंवा इंटर्नशिपच्या सर्टिफिकेटवर होईल. आधीच घरात परिस्थिती बेताची आहे ताई, आणि विचार कर ना, या निमित्ताने मला तुझ्यासोबत राहून काम करण्याचा अनुभव मिळेल. शेवटी शवगृहसुद्धा याच रुग्णालयाचा एक भाग आहे ना. मी तिच्या डोळ्यात पाहिले. ती स्वतःला खूप मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे पाणावलेले डोळे तिच्या आतली वेदना ओरडून सांगत होते. तिला चांगलेच ठाऊक होते की ही पोस्टिंग तिची लायकी बघून नाही, तर तिला तिची जागा दाखवण्यासाठी केली गेली आहे. हा तिच्या उत्कृष्ट कामाचा सन्मान नव्हता, तर तिला मिळालेली एक अघोषित शिक्षा होती. तिच्यातील जिद्द मोडून काढण्यासाठी आणि या रुग्णालयात गुणवत्तेपेक्षा पैसा आणि वशिला चालतो हे सिद्ध करण्यासाठीच डॉक्टर विकास आणि त्या मत्सरी इंटर्सनी हा खेळ खेळला होता. मला वाटले होते की सायली या अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल, पण तिने कसलीही तक्रार केली नाही, कोणाशीही वाद घातला नाही. कदाचित तिच्या डोळ्यांसमोर नागपूरला राहणाऱ्या तिच्या वृद्ध आई वडिलांचे चेहरे फिरत असावेत. त्यांचा संघर्ष, त्यांच्या डोळ्यातील स्वप्ने आणि वडिलांनी घेतलेले कर्ज, या सगळ्याचा भार तिच्या खांद्यावर होता. तिला उमजले होते की या सडलेल्या व्यवस्थेशी लढण्यात वेळ घालवण्यापेक्षा आलेली परिस्थिती निमूटपणे सहन करणेच तिच्या कुटुंबासाठी हितकारक ठरेल. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा सायलीचा शवगृहातील पहिलाच दिवस होता, तेव्हा त्या शासकीय रुग्णालयात नेहमीपेक्षा जास्त उकाडा जाणवत होता. माझी सकाळची शिफ्ट संपली होती आणि मी घरी जाण्यासाठी निघत होते. जशी मी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतून बाहेर पडले आणि त्या जुन्या कॉरिडॉरपाशी आले, तेव्हा समोरून सायली येताना दिसली. तिची ड्युटी दुपारच्या 2 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत लावण्यात आली होती. ती हॉस्टेलमधून थेट त्या अंधाऱ्या तळघराकडे म्हणजेच शवगृहाकडे पावले टाकत होती. पण तिचे ते पाऊल आज नेहमीसारखे उत्साही नव्हते. तिच्या पावलांमध्ये एक अनामिक भीती आणि जडत्व होते. चेहऱ्यावर एक अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती आणि डोळ्यात एक बेचैनी स्पष्ट दिसत होती. मी तिला तिथेच थांबवले आणि तिच्या जवळ जात काळजीने म्हणाले, सायली बेटा, अजिबात घाबरण्याची गरज नाही. मी तिथे काम करणाऱ्या इतर वॉर्ड बॉय आणि कर्मचाऱ्यांना आधीच सांगून ठेवले आहे की तू आजपासून ड्युटीवर येत आहेस. ते सगळे जुने आहेत. तुला तिथली सगळी कामे नीट समजावून सांगतील आणि काम शिकायला मदतही करतील. तू फक्त स्वतःच्या कामावर लक्ष ठेव, बाकी कशाचाही विचार करू नकोस. सायलीने आपल्या मनातील भीती लपवण्यासाठी चेहऱ्यावर एक खोटे हसू आणले आणि अतिशय संथ आवाजात म्हणाले, थँक्यू ताई, आशा आहे की सगळे काही नीट होईल. मी तिच्या खांद्यावर प्रेमाने थाप मारली आणि पुढे निघून गेले. माझे पाय घराकडे वळत असले तरी माझे मन मात्र तिथेच रेंगाळत होते. मनात एका विचित्र काळजीने घर केले होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अत्यंत नाजूक आणि निष्पाप मुलगी पहिल्यांदाच त्या भयानक शवगृहाच्या वातावरणात ड्युटी करणार होती. तिथला तो कुचट वास, ती जीवघेणी शांतता आणि गोठलेले मृतदेह, हे सगळेच ती कसं सहन करेल या विचाराने माझे मन खचत होते. सायली हळूहळू पुढे सरकत शवगृहाच्या त्या लोखंडी गंजलेल्या मुख्य दरवाजापाशी पोहोचली. तिथे दरवाजाबाहेर एक वयस्कर आजोबा चौकीदार म्हणून बसायचे, जे अनेक वर्षांपासून तिथेच पहारा देत होते. त्यांनी जेव्हा सायलीला तिथे येताना पाहिले, तेव्हा ते आपल्या जुन्या लाकडी खुर्चीवरून सावकाश उठले. सायलीच्या अंगावरील तो पांढरा ॲप्रन आणि गळ्यातले स्टेथोस्कोप पाहून त्यांनी ओळखले आणि चेहऱ्यावर आपुलकीचे हसू आणत म्हणाले, तर तुम्हीच त्या नवीन डॉक्टर मॅडम आहात ना? पहिल्यांदाच येत आहात ना इकडे? सायलीने काही न बोलता फक्त मान हलवून होकार दिला. तिच्या चेहऱ्यावरचा तो उडालेला रंग, भीती आणि गोंधळ त्या वृद्ध चौकीदाराने क्षणात ओळखला. अनुभवाने पोक्त असलेल्या त्या आजोबांनी तिला धीर देत म्हटले, काही काळजी करू नकोस पोरी. सुरुवातीला सगळ्यांनाच असं वाटतं. हळूहळू सवय होईल आणि तू सगळं काही शिकून जाशील. चल आता आत जा. आतमध्ये साहेब तुझीच वाट पाहत आहेत. त्या गुदमरवून टाकणाऱ्या आणि पूर्णपणे निर्जन असलेल्या तळघराच्या कॉरिडॉरमधून सायली हळूहळू पुढे सरकत होती. तिथे एवढी भयानक शांतता होती की प्रत्येक पावलाबरोबर तिच्या स्वतःच्याच बुटांचा आवाज भिंतीवर आदळून प्रतिध्वनित होत होता. त्या अरुंद गल्लीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जुने लाकडी दरवाजे असलेले अनेक केबल्स होते. त्या बंद दरवाजांवर अर्धवट उडालेल्या रंगात पाट्या लावल्या होत्या. पोस्टमॉर्टम कक्ष, कोल्ड स्टोरेज, संशोधन विभाग. पण या संपूर्ण जागेत पसरलेले ती गूढ शांतता आणि हवेतील फॉर्मेलिनचा तीव्र वास मनामध्ये एक सुप्त भीती निर्माण करत होता. सायली जशी कॉरिडॉरच्या अगदी शेवटच्या टोकापाशी पोहोचली, तिथे तिला एक आकृती उभी असलेली दिसली. पांढरा लॅब कोट घातलेला तो माणूस अगदी ताठ, शांत आणि तीक्ष्ण नजरेने तिच्याकडे पाहत होता. त्याचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेले होते, जणू तो बऱ्याच वेळापासून सायलीचीच वाट पाहत उभा होता. त्या अंधाऱ्या जागेत अचानक कोणाला तरी असे उभे असलेले पाहून सायलीचे पाय क्षणभर तिथेच थबकले. काळजात धस्स झाले, पण तिने स्वतःला सावरले आणि ती पुढे गेली.
ते गृहस्थ साधारण 50 ते 60 वर्षांचे असावेत. सावळा रंग, चेहऱ्यावर अनुभवाच्या रेषा आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे. जणू ते कित्येक रात्रींपासून नीट झोपलेच नव्हते. पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच तीक्ष्ण आणि संशयास्पद तेज होते. असे वाटत होते की या शवगृहाचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक मृतदेह आणि प्रत्येक हालचाल त्यांच्या डोळ्यात कैद आहे. सायली जशी त्यांच्या जवळ पोहोचली त्याने तिचे निरीक्षण केले. काही सेकंद तिच्याकडे एकटक पाहत राहिल्यानंतर एका अतिशय जड, खंबीर आणि थंड आवाजात ते बोलले, तर तूच आहेस आमची नवीन इंटर्न. सायलीने आदराने आपली मान हलवली आणि म्हणाली, हो सर. त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर बांधलेल्या जुन्या घड्याळाकडे रोखून पाहिले आणि थेट निक्षून सांगितले, तू बरोबर 3 मिनिटे उशिरा आली आहेस. सायलीने भीतीपोटी आपली नजर खाली झुकवली. तिचा आवाज थरथरत होता. ती अत्यंत नम्रतेने म्हणाली, सॉरी सर, माझ्याकडून चूक झाली. पहिल्यांदाच येत असल्यामुळे रस्ता समजायला वेळ लागला. चूक झाली ते ठीक आहे, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव पुरी, तू वैद्यकीय क्षेत्रात आहेस आणि इथे प्रत्येक मिनिटाला किंमत असते. त्यातही जेव्हा तू माझ्या हाताखाली काम करत असशील तेव्हा मला 1 सेकंदाचीही दिरंगाई चालणार नाही. या जागेत वेळेपेक्षा मोठी आणि मौल्यवान कोणतीच गोष्ट नाही. पुढच्या वेळी हा गाफीलपणा मला चालणार नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात समज दिली. त्यांच्या त्या करड्या आवाजाने सायलीच्या पाठीच्या कण्यातून एक थंड शिरशिरी धावून गेली. ती फक्त एवढेच म्हणू शकली, हो सर, पुढच्या वेळी मी वेळेत येईन. उत्तम. तिच्या चेहऱ्यावरचा भीतीचा भाव पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ कोरडे हसू उमटले. ते पुढे म्हणाले, अरे हो, मी माझी ओळख करून द्यायलाच विसरलो. माझे नाव डॉक्टर राजेंद्र इनामदार, पोस्टमॉर्टम स्पेशालिस्ट. गेले 20 वर्षे मी याच शासकीय रुग्णालयाचे शवगृह सांभाळतो आहे. या जागेचा आणि इथल्या काळोखाचा प्रत्येक कोपरा माझा ओळखीचा आहे. या शवगृहात कोण येते, कोणाचा मृतदेह कुठे ठेवला आहे आणि इथून काय बाहेर जाते, या सगळ्याची पक्की नोंद माझ्या डोक्यात असते. त्यांच्या बोलण्यात एक बाजूला शिस्त होती तर दुसऱ्या बाजूला एक अनामिक भीतीदायक गूढता लपलेली होती. सायलीने आदराने आपले हात जोडले आणि म्हणाले, तुमच्या हाताखाली काम करायला मिळणे हे माझे भाग्य आहे सर. डॉक्टर इनामदार यांनी आपल्या पाठीमागे बांधलेले हात सैल केले आणि वळून सायलीला आपल्यासोबत येण्याचा इशारा केला. ते जड पावलांनी पुढे चालू लागले. त्यांच्या बुटांचा आवाज त्या शांत कॉरिडॉरमध्ये घुमत होता. सायली त्यांच्या मागे अत्यंत सावधपणे चालत होती. चालता चालता डॉक्टर इनामदार यांनी मागे न वळताच गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. सायली हे सर्वात मोठं जुनं आणि सरकारी रुग्णालय आहे. या भागात आजूबाजूच्या गडचिरोली, चंद्रपूर आणि अगदी मध्य प्रदेशच्या सीमेवरून गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे या शवगृहात येणाऱ्या मृतदेहांची संख्याही मोठी असते. इथे येणारा प्रत्येक मृतदेह फक्त एक शरीर नसतो, ते एक गुंतागुंतीची केस असते. रस्ते अपघात, विषबाधा, जंगलातील प्राण्यांचे हल्ले, हत्या आणि काही अशा आत्महत्या ज्यांमागे अनेक काळी रहस्ये लपलेली असतात. त्या सगळ्या रहस्यांचा पर्दाफाश या 4 भिंतींच्या आत होतो. त्यामुळे इथे काम करताना भावनांना कुलूप लावून ठेवावं लागतं. दया, माया, भीती या गोष्टींना या पांढऱ्या कोडच्या आत जागा नाही. त्यांचे हे शब्द ऐकून सायलीच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात डॉक्टर इनामदार एका मोठ्या दुहेरी लोखंडी दरवाजासमोर थांबले. त्यांनी तो दरवाजा जोराने ढकलला. एका मोठ्या करकरत्या आवाजासह तो दरवाजा उघडला गेला आणि आतून फॉर्मेलिन, सुकलेले रक्त आणि रसायनांचा एक तीव्र गुदमरून टाकणारा दर्प सायलीच्या नाकात शिरला. तिने नकळत आपल्या हातातील रुमाल नाकाला लावला. हा आपला पोस्टमॉर्टम कक्ष, शवविच्छेदन खोली. डॉक्टर इनामदार आत पाऊल ठेवत म्हणाले. खोलीच्या मध्यभागी स्टेनलेस स्टीलचे 2 मोठे थंड टेबल्स होते, ज्यांच्या कडांना रक्त आणि पाणी वाहून जाण्यासाठी पन्हाळी बनवलेली होती. वर एका मोठ्या लोखंडी हुकला मरण पावलेल्या व्यक्तीचे वजन करण्यासाठी वजनकाटा लटकत होता. भिंतीवरील रॅकवर वेगवेगळ्या आकाराच्या सुऱ्या, हाडे कापण्याच्या करवती, कात्री आणि सुया अत्यंत शिस्तीत मांडून ठेवल्या होत्या. तिथली ती धारदार हत्यारे पाहून सायलीचे काळीज थबकले. डॉक्टर इनामदार एका टेबलाजवळ गेले आणि त्यांनी तिथल्या उपकरणांकडे बोट दाखवले. इथे आल्यावर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे मृतदेहाची ओळख पटवणे. त्याच्या पायाला बांधलेला टॅग आणि पोलिसांच्या कागदपत्रांवरील नंबर जुळवून पाहायचा. त्यानंतर बाह्य परीक्षण सुरू होतं. मृतदेहाच्या शरीरावर कुठे जखमा आहेत का, निळे डाग आहेत का किंवा गळफासाच्या खुणा आहेत का हे बारकाईने तपासावं लागतं. कारण कधीकधी बाहेरून साधं दिसणारं मरण आतून एक मोठी हत्या असू शकतं. त्यानंतर खरी प्रक्रिया सुरू होते, म्हणजेच अंतर्गत परीक्षण. छातीपासून ते पोटापर्यंत एक वाय आकाराचा कट देऊन शरीराचे महत्त्वाचे अवयव बाहेर काढावे लागतात. त्यांचे नमुने, ज्याला आपण विसेरा म्हणतो, ते फॉरेन्सिक लॅबसाठी जतन करावे लागतात.
सायलीने हे सगळे पुस्तकात वाचले होते, पण प्रत्यक्ष डोळ्यांसमोर ते पाहताना आणि डॉक्टर इनामदार यांच्या चेहऱ्यावरील ती कोरडी निर्घुण शांतता अनुभवताना तिला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले होते. डॉक्टर इनामदार आता सायलीला घेऊन त्या कोल्ड स्टोरेजच्या विभागाकडे आले, जिथे मृतदेह साठवून ठेवले जायचे. लोखंडी दरवाजा उघडताच आतल्या थंड हवेच्या झोताने सायलीच्या अंगावर काटा आणला. तिथे भिंतीला लागून स्टेनलेस स्टीलचे शेकडो चेंबर्स म्हणजेच लॉकर बनवलेले होते. प्रत्येक लॉकरच्या दरवाजावर एक विशिष्ट नंबर लिहिलेला होता. डॉक्टर इनामदार त्या चेंबरकडे बोट दाखवत अतिशय थंड आवाजात म्हणाले, जोपर्यंत मृतदेहाच्या शवविच्छेदनाची वेळ येत नाही किंवा जोपर्यंत त्याचे नातेवाईक त्यांना इथून घेऊन जात नाहीत, तोपर्यंत शरीरे कुजू नयेत म्हणून त्यांना या ठराविक तापमानात ठेवले जाते. जे बेवारस मृतदेह असतात त्यांनाही सरकारी आदेश येईपर्यंत कित्येक आठवडे याच कप्प्यांमध्ये पडून राहावे लागते. सायलीने अत्यंत गांभीर्याने आणि जड अंतःकरणाने त्या सर्व लॉकर्सकडे पाहिले. त्या संपूर्ण खोलीत एक जीवघेणी शांतता, अस्वस्थ करणारा गारवा आणि प्रचंड घुसमट जाणवत होती. प्रत्येक नंबरच्या मागे कोणत्या तरी दुर्दैवी जीवाचा शेवटचा प्रवास थांबला होता. तिची ही अस्वस्थता पाहून डॉक्टर इनामदार यांचे ओठ हलकेच विचकले. ते एका कोरड्या स्वरात म्हणाले, तर हेच आहे आपले शवगृह. मला खात्री आहे की तू या सगळ्या गोष्टी तुझ्या डायरीत नीट नोंदवून घेतल्या असशील. चल, आता मी तुला इथले काही कडक नियम समजावून सांगतो. सायलीने फक्त मान हलवून होकार दिला आणि ती त्यांच्या पाठीमागे चालू लागली. ते दोघे पुन्हा एकदा त्या मुख्य अंधाऱ्या कॉरिडॉरमधून बाहेरच्या बाजूला निघाले होते. पण चालता चालता कॉरिडॉरच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यात सायलीची नजर एका अत्यंत वेगळ्या दरवाजावर पडली. तो दरवाजा तिथल्या इतर सर्व लाकडी आणि काचेच्या दरवाजांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. तो प्रचंड जुना, अजस्त्र दिसत होता आणि त्याला मोठे गंजलेले लोखंडी कुलूप लावलेले होते. त्या दरवाजाच्या आसपासचा अंधार अधिकच दाट वाटत होता आणि तिथून येणारा वारा इतर खोलींपेक्षा जास्त थंड आणि कुबट होता. सायलीने आपले पाऊल तिथेच रोखले आणि अत्यंत संकोचाने हळूच विचारले, सर, तो कोपऱ्यातला जुना दरवाजा, तो नेमका कशासाठी आहे? तिथे काय ठेवले जाते? तिचा हा प्रश्न कानावर पडताच डॉक्टर इनामदार यांचे पुढे पडणारे पाऊल अचानक हवेतच थबकले. त्यांच्या पाठीचा कणा ताठ झाला. काही क्षणांपूर्वी शांत असणाऱ्या त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव एकाएकी बदलले. त्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या आणि डोळ्यात एक हिंस्त्र चमक आली. काही सेकंदापर्यंत त्या खोलीत फक्त घड्याळाचा टिकटिक असा आवाज घुमत राहिला. त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांनी सायलीकडे न पाहता आपली नजर चोरत एक अत्यंत करड्या, कठोर आणि जड आवाजात स्पष्ट शब्दात सुनावले, सायली, तुला जेवढे सांगितले जात आहे फक्त तेवढेच ऐक आणि लक्षात ठेव, या जागेत तुला जितके दाखवले गेले आहे तितक्याच गोष्टींशी स्वतःला मर्यादित ठेव. बाकीच्या इतर गोष्टींमध्ये विनाकारण आपले नाक खुपसण्याची अजिबात गरज नाही. त्यांचा तो रोखठोक आणि बदललेला सूर ऐकून सायली आतून पूर्णपणे हादरून गेली. तिच्या पाठीच्या कण्यातून भीतीची एक तीव्र लहर धावून गेली. डॉक्टर इनामदार यांच्या बोलण्यात केवळ वृक्षपणा नव्हता, तर त्यामागे एक अघोरी आणि भयंकर धमकी दडलेली होती. सायलीने भीतीने आपली मान खाली घातली. डॉक्टर इनामदार यांनी एका सेकंदाचाही वेळ न घालवता थेट आपल्या केबिनच्या दिशेने पावले टाकली आणि सायलीही अत्यंत निराश होऊन मनात शेकडो शंकांचे काहूर घेऊन त्यांच्या मागे चालू लागली. डॉक्टर इनामदार यांच्या केबिनचा दरवाजा उघडला गेला. ते केबिन रुग्णालयाच्या इतर विभागांसारखे आधुनिक नव्हते. ते अत्यंत छोटे, कोंदट आणि जुन्या काळातील लाकडी फर्निचरने भरलेले होते. तिथे टेबलावर एका बाजूला मानवी कवटीचे मॉडेल आणि दुसऱ्या बाजूला काही जुन्या फाईलचा ढीग पडलेला होता. सायली तिथे उभी राहिली, पण तिचे लक्ष अजूनही त्या गंजलेल्या जुन्या दरवाजाकडेच लागून राहिले होते. डॉक्टर इनामदार आपल्या जुन्या लाकडी खुर्चीवर विसावले. त्यांनी समोर पडलेल्या एका जाडजूड फाईलवर आपले हात ठेवले आणि अत्यंत तीक्ष्ण नजरेने सायलीकडे पाहत गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. सायली, या शवगृहामध्ये येण्याचा आणि इथे टिकून राहण्याचा एकच सर्वात मोठा नियम आहे. फक्त आणि फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचे. रुग्णालयाच्या वरच्या भागात काय चालले आहे किंवा या शवगृहाच्या इतर बंद खोल्यांमध्ये काय ठेवले आहे याच्याशी तुझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नसावा. इथे तुझे डोळे फक्त त्याच मृतदेहावर असले पाहिजेत जो तुझ्या समोर टेबलावर ठेवला जाईल. कान फक्त माझ्या सूचना ऐकण्यासाठीच उघडे ठेवावे लागतील आणि जीभ तर पूर्णपणे आवर्ती घ्यावी लागेल. त्यांनी पुन्हा एकदा तिच्यावर आपली नजर रोखली आणि ते पुढे म्हणाले, तुझ्या शिफ्टची वेळ दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत असेल. रात्रीचे 9 वाजले की एका सेकंदाचाही विचार न करता आपली बॅग उचलून थेट हॉस्टेलचा रस्ता पकडायचा. रात्री 9 वाजून 1 मिनिट झाला तरी मला तू या परिसरात किंवा कॉरिडॉरमध्ये दिसता कामा नये. इथे रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था कडक असते आणि काही अंतर्गत प्रशासकीय कामे चालतात ज्यामध्ये कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीचा किंवा इंटर्नचा हस्तक्षेप आम्हाला चालत नाही.
त्यामुळे वेळेचे भान ठेव आणि स्वतःला फक्त दिलेल्या कामापुरतेच मर्यादित ठेव. नियम तोडण्याचा प्रयत्न केलास तर तुझी इंटर्नशिप तर जाईलच, पण करिअरवर असा डाग लागेल जो कधीच पुसला जाणार नाही. त्यांचा तो निर्घुण आणि अत्यंत कठोर आवाज ऐकून सायलीने फक्त आपली मान खाली झुकवली. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. रात्री 9 नंतर असे काय घडते या शवगृहात, ज्यासाठी तिला 1 मिनिटही थांबण्याची परवानगी नव्हती? तो जुना गंजलेला दरवाजा आणि रात्री चालणारी ती गूढ प्रशासकीय कामे, या सगळ्याचा नक्की काय संबंध होता? पण डॉक्टर इनामदार यांच्या चेहऱ्यावरील क्रूर शांतता पाहून तिच्यात अधिक काही विचारण्याचे धाडसच झाले नाही. मित्रांनो, कशी वाटते कथा? तुम्हाला कथा आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जास्तीत जास्त लाईक केले तर हा व्हिडिओ हाईप होऊन आणखी इतर लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपल्या चॅनलच्या प्रगतीला हातभार लागतो. या व्हिडिओचा दुसरा भाग बुधवारी मी लवकरच प्रकाशित करेल. आणि तुम्हाला जर अशा कथा आवडत असतील तर आपल्या अघोरी भयकथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. अघोरी